हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका चमचमीत रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय सोयाबीनची भाजी. बऱ्याच जणांना सोयाबीन आवडत नाही कारण ते फिकं लागतं. तुम्ही अशा पद्धतीने करून पहा, बोटं चाटून पुसून खाल एवढं टेस्टी यम्मी अशी सोयाबीनची भाजी होते. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला सोयाबीनचं एक पॅकेट घ्यायचे. आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही सोयाबीन वापरू शकतात. मी इथं एक पॅकेट घेतले. तर हे मी न्यूट्रलाचं सोयाबीनचं पॅकेट घेतले. तर पूर्ण सोयाबीन मी ताटामध्ये काढून घेतलेत. आता आपल्याला हे सोयाबीनना गरम पाण्यात 10 मिनिटासाठी टाकायचे भिजण्यासाठी. तर इथे मी पाणी गरम करून घेतले. 2 ग्लास पाणी एका टोपामध्ये कडक गरम करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे सोयाबीन 10 मिनिट भिजवत ठेवायचे. तर लगेच सोयाबीन भिजले जातात गरम पाण्यात टाकलं. हे पहा, मस्त पाण्याला वाफ आले. आता गॅस चालू ठेवायची गरज नाही. गॅस बंद करून तसंच गरम पाण्यात हे सोयाबीन भिजून घ्यायचे. तर सोयाबीन चांगले भिजलेले. आता याच्यातलं आपण गरम पाणी काढून टाकूया आणि साधं नॉर्मल जे आपलं हंड्यातलं माठातलं पाणी असतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया. तर सोयाबीन चांगले भिजलेत पहा. आता आपण सोयाबीनमधलं पाणी पिळून काढून घेऊया. तर सर्व सोयाबीनमधलं असंच पाणी आपल्याला काढून घ्यायचे आणि एका ताटामध्ये सगळे सोयाबीन काढूयात. तर पाहू शकतात सगळे सोयाबीन मी ते ताटात काढून घेतलेत. आता आपल्याला लगेचच फोडणी करायची. त्यासाठी आपल्याला 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली. तर ताजी फ्रेश करून घ्यायची म्हणजे एकदम टेस्टी भाजी होते. तर 2 चमचे दही फेटून घेतले. छान असं स्मूथ होईपर्यंत फेटून घ्यायचे. हे पहा, यामुळे ना भाजीला थिकनेस थोडीशी येते आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर अगदी साधी बेसिक जे आपले भाज्यांमध्ये आपण मसाले टाकतो तेच मी इथे वापरलेत. तर काय काय घेतले ते सांगते. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चटणी, थोडासा सब्जी मसाला आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद. तर हे सर्व मसाले आपल्याला दही आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे सर्व फेटून घ्यायचे. तर दह्यामध्ये हे मसाले चांगले मिक्स करूया आणि याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया. तर याच्यामध्ये थोडं पाणी टाकून परत एकदा हे सगळं चांगलं मिक्स करूया. तर असं हे आपल्याला मसाला थोडासा पातळसर बनवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे ना आपलं जेव्हा आपण फोडणीमध्ये हे दही टाकणार त्यावेळेस ते फुटत नाही आणि भाजी एकजीव मिळून आल्यासारखी दिसते. त्यामुळे हे सगळं अगोदरच आपल्याला एकत्र करून घ्यायचे. तर पाहू शकतात हे सगळं चांगलं मिक्स केले. तर सर्व हे मसाले चांगले एकजीव होईपर्यंत मी मिक्स करून घेतलेत. तर मसाला आपला इथे बनवून तयार झाला. हे पहा, अशा पद्धतीने बनवून घेतलं आहे. आता आपण लगेचच फोडणी करून घेऊया. तर कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतले आणि दही टाकल्यामुळे नंतर भाजीला परत तेल सुटतं. आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे टाकायचेत. जिरे चांगले फुलू द्यायचेत. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया. तर कांदा टोमॅटो थोडा जास्त वापरायचा. त्यामुळे भाजी ना एकदम सुकी फडफडीत अशी बनत नाही आणि खाताना घशामध्ये दाटल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आपण ही भाजी थोडीशी ओलसर बनवणार आहोत जेणेकरून घशात दाटणार नाही आणि खायलासुद्धा एकदम छान लागेल. तर कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही आहे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा चांगला परतवून घेऊया. तर पाहू शकतात हळूहळू कांद्याचा कलर चेंज होत चालला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकूया आणि कांद्यासोबत आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली परतवून घेऊया. आलं लसूणची पेस्ट टाकल्यामुळे भाजीला एक वेगळाच स्वाद येतो आणि चव भाजीची डबल होते. त्यामुळे शक्यतो भाज्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली ना भाज्या चवीला खूप भारी होतात. तर आणखीन थोड्या वेळ चांगलं भाजून घेतले. तर कांद्याचा कच्चेपणा थोडासा कमी झाला पाहू शकतात आणि थोडा हलकासा गुलाबीचा रंगावरती कांदा आलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर टोमॅटोसुद्धा आपण आता चांगला भाजून घेऊया. तर कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला भाजत राहायचे. तर थोड्या वेळ हे असंच भाजून घेऊया. तर पाहू शकतात मस्त मऊ झालेला आहे कांदा आणि टोमॅटोसुद्धा. उलटण्याने थोडंसं असं मॅश करत राहायचे म्हणजे टोमॅटो आहे तो चांगला वितळले आणि लगेचच मॅशसुद्धा होतो आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत हे सगळं चांगलं मिक्स करूया. तर अजून थोडंसं आपण हे भाजून घ्यायचे. तर मीठ टाकलं की टोमॅटो पटकन मऊ होतो आणि लगेच वितळला जातो. तर कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे. आता आपण जे पेस्ट करून ठेवलेलं आहे मसाल्याचं ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची.
त्यामुळे काय होतं की आपण जे दह्याचं हे मिश्रण केले ते फुटत नाही आणि पटकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे. आणि तुम्हाला जर असं पटकन जमत नसेल तर गॅस बंद करायचा, कारण फोडणी गरम आहे. त्यामध्ये जर दही टाकलं तर मग ते फाटल्यासारखं होतं, त्यामुळे गॅस बंद करायचं. फोडणीचं टेम्परेचर कमी झालं की याच्यामध्ये मग ही पेस्ट टाकायची, थोडं परतवून घ्यायचं आणि नंतर गॅस चालू करायचा. आणि असंच टाकणार असेल तर आठवणीने गॅस कमी करायचा आणि मगच हे मिश्रण टाकून घ्यायचे. तर पाहू शकतात जसं जसं हे मसाला चांगला भाजत जाईल तसं याचा कलर चेंज होत गेला आहे आणि तेल सुटत गेले, रंगही खूप छान आला आहे. तर आता थोडंसं आपण वाटीमध्ये घेऊन पाणी टाकले. आता हे परत एकदा चांगलं मिक्स करूया आणि हे मिश्रण थोडंसं आपण शिजवून घेऊया. ते सगळं चांगलं परतवून घेतले. आता कांदा टमॅटो चांगला शिजत आला की आणखीन आपण याला मॅश करून घेऊ, म्हणजे भाजीला थोडीशी थिकनेस येते आणि भाजी आपली कोरडी बनणार नाही. तर आणखीन 2 चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेतले आणि थोड्या वेळाने छान हा मसाला भाजलेला आहे. पाहू शकतात चांगल्याला उकळी आली आहे. आता आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया. तर सर्व सोयाबीन आपण जे पिळून ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेतले. आता सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया. तर माझ्याकडून थोडंसं तेल जास्त झाले, तर तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढं तुम्ही टाकू शकतात, कारण नंतर दही टाकल्यामुळे सुद्धा तेल आणखीन सुटतं भाजीला. तर हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आपली भाजी खूप कोरडी सुकी होणार नाही. बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून याच्यावरती 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे, म्हणजे सगळे फ्लेवर स्वाद भाजीचा एकजीव होईल आणि भाजी एकदम भन्नाट आपली बनेल. त्याच्यावर झाकण ठेवले. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आपल्याला आणि कमी गॅसवरती आता 2 मिनिट याला वाफ काढून घेतली. वाव, काय मस्त सुगंध आला आहे फोडणीचा भाजीचा. तर एकदम झटपट आपली ते 10 मिनटात भाजी बनवून तयार झाली आहे पहा. जर कोणाला सोयाबीनची भाजी आवडत नसेल ना, त्यांनी अशी करून पहा, नक्की तुम्हाला आवडणार. आणि एका चपातीच्या ऐवजी 2 चपाती तर तुम्ही नक्कीच खाणार. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.